पुण्यामध्ये अनधिकृत ओव्हरहेड केबल्स ज्या आहेत त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या जे अनधिकृत केबल्स जे आहेत त्याच्यावरती कारवाईचा बडगा जो आहे तो उगारल्याचं पाहायला मिळते। महसुलामध्ये वाढ करण्यासाठीच त्यांनी आधी इशारा देखील दिला होता आणि त्याच्यानंतरनं ही कारवाई जी आहे ती सध्या पुण्यामध्ये करण्यात येत आहे। नुकताच या कारवाईचा दुसरा टप्पा जो आहे तो पार पडला। दगडूशेठ परिसरामध्ये ही जी आहे ती कारवाई करण्यात आली। मात्र या कारवाईनंतरनं जे केबल व्यावसायिक आहेत त्यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेत थोडंसं या कारवाई जी आहे ते कोणतेही धोरण न अवलंबता केल्याचं जो चिंता जी आहे जो प्रश्न जो आहे तो निर्माण केलेला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर मंजुषा नागपुरे यांनी धोरण नसतानाही अशा प्रकारची कारवाई कोणी केली असा प्रश्न जो आहे तो विद्युत विभागाकडे विचारण्यात आला। त्याच्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या आदेशावरून ही जी कारवाई आहे ती होत असल्याचं मंजुषा नागपुरे म्हणजेच महापौरांना सांगण्यात आलं। त्याच्यानंतर महापौरांनी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना धोरण होईपर्यंत ही कारवाई जी आहे ती थांबवण्यात यावी अशी विनंती केली। मात्र या सगळ्या प्रकरणानंतरनं श्रीनाथ भिमाले यांनी आक्रमक पवित्रा घेत मी पदाचा राजीनामा देईल मात्र ही कारवाई थांबणार नाही अशी भूमिका घेतल्याची चर्चा जी आहे ती सध्या महापालिकाच्या वर्तुळात रंगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे या ओव्हरहेड केबल्सच्या कारवाईवरून महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष हे जे आहे ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळते आणि तशी जोरदार चर्चा जी आहे ती सध्या महापालिकेच्या वर्तुळात रंगताना आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यानंतरनं जेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासोबत जेव्हा माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला यांनी माध्यमांशी बोललं त्यावेळेस या संपूर्ण प्रकरणावर देखील भाष्य केलं। मात्र यावेळी त्यांनी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल असं कशा प्रकारचंही वक्तव्य केलं नसल्याचं त्यांनी म्हटले। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती श्रीनाथ भिमाले यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची नेमकी काय भूमिका आहे, नेमकं काय घडलं या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे। ते नेमके काय म्हणाले आहेत पाहूयात। आतापर्यंत ज्या अनधिकृत केबल्स आहेत त्या किती वर कारवाई करण्यात आलेली आहे आणि एकूण शहरामध्ये असं किती जाळं पसरलेलं आहे ज्या या सगळ्या अनधिकृत केबल्स आहेत? शहरामध्ये आपण बघितलं की मी 3600 किलोमीटरचा अंदाज मांडला होता, पण 2-3 दिवस कारवाई करताना मोर दॅन 10,000 किलोमीटरच्या वरती ओव्हरहेडचं जाळ आहे। म्हणजे रस्ता, गल्लीबोळ, मेन रस्ता ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाळं झालंय। विद्युतीकरण मोठ्या प्रमाणात वाढलंय। रोज एखादा माणूस येतो ऑपरेटर आणि नवीन केबल टाकतोय। अशा प्रकारे काल दगडूशेठ चौकामध्ये बेलगाव चौक असेल, फरासखाना या ठिकाणी आम्ही कारवाई केली आणि टेलिफोन कंपन्या ज्या आहेत त्या छोट्या केबल धारकाकडनं इनपुट घेतात आणि त्यांचं टॉवर टू टॉवर कनेक्शन जोडतात। आता आम्ही तिथपर्यंत डिटेल माहिती घेत गेलोय। मी असं म्हटलं की आता आज माझ्याकडे काही फोटोज पण आहेत कंपन्यांचे की ज्यांचे बिल्डिंगवरनं ओव्हरहेड गेलेले आहेत। मग त्याचं आम्ही गेस केले। आमच्याकडे एक मशीन आहे कंपनी, एक मागच्या वेळी महानगरपालिकेने आम्ही नसताना प्रशासनाच्या काळात ह्या सर्चिंग केबलसाठी महानगरपालिकेने समिती नेमली आणि एक एजन्सी नेमली। त्या एजन्सीनेच आम्हाला रिपोर्ट दिलाय। त्या एजन्सीच्या रिपोर्टवरच मी ह्या चौकात जातो। मग आता वेगा सेंटरला जाणार आहे उद्या आम्ही, मग काल बेलगाव चौकात गेलो, मग परवा मगरपट्ट्यात जाणार आहे। ओव्हरहेड टाकतात ह्या मोठ्या कंपन्या अंडरग्राऊंड न करता। मला असं वाटतं की महानगरपालिकेचं रेव्हेन्यू बुडवतात। छोट्या केबल ऑपरेटरशी आमची लढाई नाहीये, पण त्या छोट्या केबल ऑपरेटरच्या पोटाशी आत राहून त्यांचे इनपुट घेतात। इनपुट म्हणजे काय, तुम्हाला पण एक खूप मोठं संशोधनाचा विषय आहे। त्या केबल टाकल्यावर मोठ्या कंपन्या म्हणतात आम्ही काही केलं नाहीये, त्यांचे इनपुट घेतात कनेक्शन आणि मग ते टॉवर टू टॉवर जोडतात। 4 टॉवर असतात, जेव्हा 4 टॉवरला एक लाईन असती, एक लाईन कट झाली की दुसऱ्या टॉवरला, दुसरी झाली की तिसरी, मग किती कारवाई जर केल्या तर हे कनेक्शन तुटत नाही। अशा प्रकारचं ही चेंज झाली आहे पुण्यामध्ये टेलिकॉम कंपनीची। आणि महापौरांकडे काही तक्रारी याबाबत आल्या की अनेकांवरती कारवाई केली जाते, त्यांनी काम थांबवण्याचे आदेश दिलेत असं माहिती आहे। असे आदेश तुमच्यापर्यंत आले? असं काहीच नाही, उलट महापौरांनी पुढाकार घेऊन जे छोटे ऑपरेटर्स आहेत त्यांनी मागणी केली होती की आमचे व्यवसाय आम्हाला त्रास होतो, मग इंटरनेट कनेक्शन असेल। आमची लढाई ते छोट्या इंटरनेट केबलवाल्यांची नाहीच आहे, जे मोठे टेलिफोन कंपनी जे आहेत ज्यांच्या मार्फत ह्या शहरामध्ये विविध ठिकाणी ओव्हरहेड टाकली जातात त्यांची लढाई आहे। आणि काल छोटे जे ऑपरेटर आले त्यांना महापौरांनी असं सांगितलं की तुम्ही नियमावली बनवा,
तुम्ही इलिगल टाकलेत ना वरनं कनेक्शन, मग तुमची निमोली बनवा आणि रेग्युलर करण्यासाठी महानगरपालिकेत तुम्ही अर्ज द्या आम्हाला, आणि त्यासाठीचे लागणारे जे इलिगल कनेक्शनचे चार्जेस असतील ते महापालिकेला भरले पाहिजे असं सांगितलं महापौरांनी. उलट महापौरांनी त्याच्या आधी त्यांनी तात्पुरती स्थगिती द्या असं म्हटलं. असं काहीच- त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा आक्रमक झाले. काही- तुम्ही पण म्हटलं की मी राजीनामा कोणी सांगितलं तुम्हाला? कोण खोट? वेळप्रसंगी राजीनामा असं देईल, पण ही कशासाठी कारवाई देईल? सुरूच राहणार. तर मी आता काय अधिकृत होईल? निवडून आलोय, ऐका ना, मी अधिकृत निवडून आलोय, राजीनामा मी देत नाही. आम्ही उलट समोरच्याचा जे अपोजिशन असेल त्याचा राजीनामा घेऊ. या शहरामध्ये इलिगल वाल्यांच्या विरोधात आमची धडक मोहीम आहे. कोणीतरी हे छापलं असेल तर ते इलिगल आहे, खोटं आहे, असं काही आम्ही राजीनामा बोललो नाही. आणि ज्या पेपरने छापलं असेल, पर्यंत सुद्धा भेटू जर गरज पडली तर, पण ही कारवाई सुरूच राहणार. कोण असं म्हटलं? तुम्ही म्हटलं असं खोटं आहे, हे खोटं आहे, बरं, महापौर आणि तुमच्यामध्ये काहीच वाद झाला नाही याच्यावर. अजिबात नाही. मग याच्या पुढे कारवाई सुरूच राहणार आहे. महापौरांना आम्ही आणि करणारच आहे कारवाई, दोघे मिळून करणार आहे. हा, आणि फौजदारी सुद्धा कारवाई फौजदारी तर करणार, फौजदारी कधीपासून पण करणार. कुणावर करणार आहे? ज्या इलिगल ओव्हरहेड केबल्स आहेत मोठ्या टेलिकॉम कंपनीवर करणार आहे. केवळ छोटे व्यावसायिकच नाही तर आता काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर कदम यांनी महापौरांना पत्र दिलंय. ते म्हणतायत की या सगळ्या छोट्या लोकांवरती कारवाई करताय, पण एअरटेल असेल, जिओ असेल, त्याच्यावरच ज्या करायचं मोठ्या ना. कंपन्या आहेत त्याच्यावर तर आम्हाला कारवाई करायची आहे. छोट्यावर करायचे नाहीच आहेत आम्हाला. ज्या टेलिफोन कंपन्या आहेत त्याच्यावरच कारवाई करायची, छोट्यावर करायच्याच नाही. ते त्याच्या आड आहेत. आता मोठमोठ्या इनपुट दिल्यामुळे ते त्याच्या मागे आहेत. तर मोठ्या कंपनीवर करण्यासाठी मी तुम्हाला वाटतं का अजेंडा माझा तोच अजेंडा आहे की मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी महसूल बुडवलाय, ते ओव्हरहेड अंडरग्राऊंड व्हायला पाहिजेत. हाच उद्देश आहे ना. आपल्याला कोणालाही छोट्याला त्रास द्यायचा उद्देश नाहीये. पण छोटे जरी ऑपरेटर इलिगलच आहेत ना, छोटे तरी कुठं, छोट्याची बाजू कुठल्या चंद्रशेखर कदम आणि कुठल्या प्रेसवाल्याने घ्यायचे कारणच नाही ना. पुणेकरातून मला 100 फोन आलेत, साहेब तुम्ही चांगलं अभियान घेतलंय. हैदराबाद मधल्या एका कॉर्पोरेटर, बीजेपी कॉर्पोरेटरचा मला फोन आला की आमच्या हैदराबादमध्ये शहरात विद्रुपीकरणाचं जाळं मोठं झालंय, तर हे तुम्ही कुठल्या प्रकारे कारवाई करता. मग मला राज्यातून बाहेरनं फोन येतोय, छोटे छोटे, मला असं वाटतं की सोसायट्यावाले फोन करतात की माझं असं म्हणणं आहे की प्रसार माध्यमांना तुम्ही इलिगल जे आहेत त्याच्या विरोधात आपली मोहीम आहे, माझी इलिगलच्या विरुद्ध मोहीम आहे, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्या विरुद्ध आमची मोहीम आहे. आणि जर पत्रकारांनी जर ठरवलं की इलिगल जे आहेत त्याची मोहीम सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करावा. छोटे मोठे काही नाही. त्यांची याच्यावर सगळा अभ्यास करून मग हा, ठीक आहे ना. धोरण लागतं, एक धोरण लागतं. तुम्ही हे धोरण डायरेक्टपणे ठरवलं कारवाई केली जाते हे असं धोरण म्हणतात. न ठरवता केलं गेलंय. त्यांनी आयुक्तांना देखील विचारलं की कोणतंही धोरण नसताना कशी काय कारवाई सुरू केली. समोरच्याने एखादा खून करायचा आणि सांगायचं की धोरण ठरवा. इलिगल कामाला विचारायचं का तू इलिगल काम केलं धोरण ठरव. इलिगल ओव्हरहेड, जेवढ्या ओव्हरहेड आहे ते इलिगल असतं, साधा लॉजिक आहे. त्याच्यामुळे त्याचं धोरण ठरवायचं काही नाही ना. ओव्हरहेड खाली यायला पाहिजे आणि त्यांनी पैसे भरले पाहिजे, साधं आहे. आम्ही महापौर सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्या सुद्धा इलिगलच्या बाजूने आहेत, आम्ही सुद्धा इलिगलच्या बाजूने नाहीत. पण ज्या छोट्या छोट्या ऑपरेटर्स आहेत त्यांनी सुद्धा ओव्हरहेड 10,000 हजार किलोमीटर टाकलेत. मग ते इलिगलच लोकांना सेवा पुरवतात, इलिगलच पैसे कमवतात. मग महापालिकेचं नुकसान नाही करत का? तेच कोणीतरी बोललं पाहिजे. त्याच्या मेन आमचा उद्देश ह्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ह्या मोठ्या कंपनीच्या विरुद्ध आमचा आहे. मोठ्या कंपन्या करतात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. त्याच्या आड जे जे येत असतील मग त्यांनी रेग्युलरसाठी एसओपी बनवावी. मग बाबा असं की ओव्हरहेड टाकून मुख्य रस्त्यावर आम्ही नाही टाकणार, आम्ही लाईटवर नाही टाकणार, झाडांवर नाही टाकणार. लोकांच्या बिल्डिंग मध्ये चढून ऑपरेटर केबलच्या बांधतात, त्याला कोणीतरी आवाज उठवला पाहिजे ना. तर ह्यासाठी आम्ही पुणे महापालिका, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इलिगलच्या विरोधात आहोत. कुठल्या कंपनीच्या बाजूनी किंवा कोणा छोट्या ऑपरेटरच्या बाजूने नाहीये. तर हा लढा आहे आणि तो आम्ही पुढे नेणार आहे. आणि असं काही नाही की आमच्यात मतभेद झाले, काही नाही. हे तुम्ही जे आता माझी मुलाखत घेतात तुमचाच प्रश्न आहे की राजीनामा, मी कशासाठी राजीनामा निवडून आले ठकठकीत, उलट लोकांवर कारवाई करू. समोरची जर राजीनामा घेईल ना, समोरची राजीनामा, महापौरांनी सांगितलं- अजिबात ते बोलले नाही. खोटं आहे, खोटं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. पण या सगळ्या कारवाईमुळे आता अनेक घरातले इंटरनेट बंद झालंय, अनेकांचे वर्क फ्रॉम होम चालू आहेत, त्या लोकांना फटका बसतोय. त्यांचं काही ते पैसे भरतात परंतु त्यांना फटका बसतोय. आणि इंटरनेट सर्वसामान्य पुणेकरांच्या बाजूने आम्ही आहोत. वर्क फ्रॉम होम वाल्यांना पण आम्ही विरोधात नाही, छोट्या ऑपरेटर नाही. हे जे मोठे टेलिकॉम कंपनीचे आहेत त्यांनी ह्या सगळ्या शहरामध्ये विद्रुपीकरण केले, त्याला आळा बसलं पाहिजे, ते रेग्युलर व्हायला पाहिजे. कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे ना. जर मी हा प्रयत्न नाही केला तर तुम्ही परत म्हणताल की भीमाल्यांनी हालचाली थांबवल्यात, काही करत नाही. तुम्ही दोन्हीकडे बोला. तुम्ही सुद्धा जे आता सगळे चॅनल एवढे तुमचं चांगले चॅनल आहेत, तुम्हाला व्ह्युअर्स चांगले मिळतात, तर माझी विनंती की तुम्ही इलिगल केबलच्या विरुद्ध तुम्ही मोहीम करा. आम्ही महापौर, आम्ही सगळे सुद्धा या इलिगलच्या विरोधात आहोत आणि आमचा कुठला वाद झाला नाही, काही नाही. हे सगळं खोटे आणि उगाच मला असं वाटतं की वातावरण हे करण्यापेक्षा शहरासाठी आपण बोललं पाहिजे. पण हे मोठं जाळं आहे, तर
हळूहळू काढता येईल. कंपनीकडून काही विनंती केली आहे का की थोडे दिवस काय असं नाही. किंवा काही तक्रार चोर काही सांगत नाही की मी चोरी केली, आम्ही आमची कारवाई करूयात, ते करत राहूयात. आजही काय आमचं कुठलं वाद नाही, काय नाही. तुम्ही महापौरांशी बोलू शकता, माझ्याशी बोलू शकता. आज कुठल्या पेपरमध्ये आलं असेल तर ते टोटली चुकीचं आहे आणि खोटी बातमी त्यांनी लिहिलेली आहे. आमचा काय वाद झाला नाही, खोटी बातमी.